नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या पाठातील चौथं प्रकरण पाहणार आहोत. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. कालच्या तासाला आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये 17व्या शतकातील सत्ता संघर्ष पाहिला आणि त्या काळामध्ये कशा प्रकारे राज्यकारभार चालत होता. याच्यामध्ये गाव, कसबा आणि परगणा याच्याविषयी माहिती पाहिली. आजच्या तासाला आपण वारकरी पंथाचं कार्य पाहणार आहोत. आता सगळ्यांना माहीत असेल वारकरी पंथ की आपल्यात दिंडी निघते बघा दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये. विठ्ठल प्रत्येक संतांच्यानी सर्व आषाढी एकादशीला ते पंढरपूर या ठिकाणी सर्वजण एकत्र येतात. मग त्या काळामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथाने कोणते कार्य केले याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. बघा, या संत चळवळीचं पंढरपूर हे केंद्र होते आणि विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. की सर्व संत मंडळींनी कोणाला मानले दैवत? आपलं विठ्ठलाला. की त्या काळामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा समाजावरती जबरदस्त पगडा होता. लोक काय झालते की दैववादाच्या आहारी गेले होते. मग त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये काय करायचे, लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केलं. आता तुम्हाला कोणकोणते संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये? तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, तसेच संत गोरोबा, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत सेना, तसेच संत मंडळी संत चोखाबांची पत्नीसुद्धा आहे संत सोयराबाई आणि त्यांची बहीण आहे ती संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, शिरुडकर यासारख्या स्त्रियाही त्या काळामध्ये अनेक संत होऊन गेलेल्या आहेत. मग त्यांनी काय केले समाजामध्ये की चैतन्य निर्माण करण्याचं या वारकरी समाजाने प्रयत्न केलेले आहेत. आता पाहिलं की आपण संत चळवळीचं प्रमुख केंद्र कुठलं आहे? पंढरपूर. आणि त्यांचं दैवत कुठलं होतं? विठ्ठल. आता सगळ्यांना माहिती आहे की पंढरपुरात कोणती नदी आहे? चंद्रभागा. या चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन जात असत. ते काय करायचे? ते मग भजन, कीर्तन आणि सहभोजन. सहभोजन त्यालाच काय म्हणतात आपण? काला. आता सर्वांना माहीत असेल की आपण आपल्या गावामध्ये सुद्धा सप्ताह बसतो आणि 8व्या दिवशी 7व्या दिवशी काय असतं? कीर्तन झाले 7 दिवसाचं की नंतर काल्याचं कीर्तन असतं आणि ते कीर्तन संपलं, सप्ताह संपला असं आपण मानतो. म्हणजे भजन, कीर्तन आणि सहभोजन त्यालाच काला म्हणतात. या माध्यमातून या सर्व संतांनी काय केला? समतेचा प्रसार केला. आता आपण एका एका संताची माहिती पाहूया. पहिले संत आहे संत नामदेव. आता ते वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते आणि ते उत्तम कीर्तनकारही होते. बघा की संत नामदेवांनी काय केलेलं आहे की ते एक कुशल संघटक म्हणजे सर्व लोकांना एकत्र तर आणलेच आणि कीर्तनकारही होते. म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काय केले? सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समतेची भावना जागवलेली आहे. की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी ज्ञानाचा दिवा लावायचा आहे, सर्वांनी शिक्षित व्हायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच पुढचे संत आहे संत ज्ञानेश्वर. आता संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत कवी आहेत. कितव्या शतकातले संत ज्ञानेश्वर? 13व्या शतकातले. तसेच ते भागवत संप्रदायाचे काय आहेत? प्रवर्तक आणि योगी व तत्वज्ञ होते. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या विचारांचा काय केला की प्रसार केलेला आहे. आता हे वारकरी संप्रदायातील आपण पाहिलं की विख्यात म्हणजे प्रसिद्ध संत होते. आता त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा कोणता ग्रंथ लिहिला? भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे. की आपण सर्वजण पसायदान म्हणतो. मग ते कोणत्या ग्रंथांमध्ये आहे? भावार्थ दीपिका म्हणजेच कुठल्या? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्येच त्यांनी काय लिहिले? पसायदान लिहिलेलं आहे आणि आपण ते सर्वजण म्हणतो. तसेच त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिलेला आहे अमृतानुभव. या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितलेलं आहे. की सर्वांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणार आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू कोणते आहेत? संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि त्यांची भगिनी कुठली आहे?
मुक्ताबाई यांच्यासुद्धा काय आहेत काव्यरचना प्रसिद्ध आहेत. बघा की मग संत ज्ञानेश्वर त्यांना आपण सर्वजण माऊली म्हणतो की त्यांचं अनेक विचार आपण समाजामध्ये त्यांच्या ग्रंथातले विचार अभंगातून घेतलेले आहेत. पुढचे संत आहेत संत एकनाथ, त्यांनाच काय म्हणतात लोकशिक्षक. आता हे संत एकनाथ जे आहेत ते पैठणचे राहणारे, हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य कसे आहे विपुल आणि विविध प्रकारचे आहेत. आता संत एकनाथाने काय काय लिहिले, अभंग लिहिलेले आहेत, गवळणी लिहिलेले आहेत आणि भारुडे लिहिलेले आहेत. आपण सगळेजण अभंग भारुडे सर्वांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलेले असतील, गवळणी ऐकले असतील. तर हे अभंग गवळणी आणि भारुडे कोणी लिहिली, संत एकनाथांनी. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटलेले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक मार्गाचा अर्थ मराठीत विशद केला. यानंतर पुढचे संत आहेत संत तुकाराम. आता ते काय म्हणतात बघा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ते काय सांगतात, चांगल्या मार्गाने काय करायचे, धन म्हणजे पैसा जुळवायचा आहे. व्यवहार कुठलाही व्यवहार करताना काय करायचे, चांगल्या मार्गांचा वापर करायचा आहे. वाईट मार्गाने आपण काय पैसा कमवायचा नाही. नाहीतर त्याच्या मनामध्ये काय येतात उदास विचार, त्याचं मन कसं राहतं सारखं उदास राहतं. म्हणून आपण चांगल्या मार्गाने पैसा आपण जमवला पाहिजे किंवा चांगल्या मार्गाचा वापर करायचा आहे. आता हे संत तुकाराम कुठले आहेत, तर पुण्याजवळील देहू गावचे. त्यांचेसुद्धा काय आहेत अभंग रचना खूप प्रसिद्ध आहेत, प्रसन्न आहेत, प्रासादिक आहेत आणि त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांचा जो ग्रंथ आहे गाथा, तुकाराम गाथा म्हणतात त्याला, गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. जे रंजले का गांजले देवत्व पाहण्यात सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असं त्यांनी आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेले कर्जाची जी कागदपत्र आहेत इंद्रायणी नदीच्या काळात केले, त्यांनी डोहात बुडवले आणि प्रत्येक खूप कुटुंबांना त्यांनी काय केले कर्जमुक्त केलेले आहेत. म्हणजे समाजामध्ये जे रंजले गांजलेले आहेत, दीन दुबळे आहेत, गरीब आहेत, त्यांच्यातच काय आपण करायचं आहे, तेच आपले आहेत आणि त्यांनाच साधू मानून त्यांच्यामध्येच देव आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सामान्य लोकांना गरिबांना आपण काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. याचंच उदाहरण म्हणजे काय, तर त्यांनी आपल्या गावातील लोकांना जी कर्ज दिली होती त्याची सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि त्या कुटुंबांना त्यांनी काय केले कर्जमुक्त केले. म्हणजे हे त्यांनी आपले एक आदर्श उदाहरण दाखवलेले आहे. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. याच्यामध्ये नावजी माळी, गव्हर्नर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी हे काही त्यांचे शिष्य आहेत. यातले गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे काय केले अभंग लिहून ठेवलेले आहेत. त्याची महत्त्वाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही सर्वजण देहूला गेलात चाल, त्या ठिकाणी बघा की तुकारामांच्या गाथ्या अशा ते लिहून ठेवलेल्या आहेत. गाथा मंदिर त्याला म्हणतात, आता नवीन झालेलं ते खूप छान आहे. आपण तुम्ही कीर्तनामध्ये सुद्धा त्यांचे अनेक अभंग ऐकलेले असतील. याच्यानंतर संत कार्याची फलश्रुती. आता फलश्रुती म्हणजे काय, संतांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्यातून आपल्याला काय मिळते, तर संतांनी काय केले लोकांना समतेचा संदेश दिला. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना काय आहोत परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे अशी शिकवण त्यांनी समाजात दिली. वर्ण म्हणजे कसल्याही प्रकारचा जातीभेद करायचा नाही किंवा हा वर्ण त्या काळात 4 होते, शूद्र म्हणा या पद्धतीचे, क्षत्रिय असतील तर कोणत्याही प्रकारचा वर्ण मानायचा नाही, सर्व समान आहेत. नंतर कुठल्याही जातीचा अभिमान बाळगायचा नाही. तर ही सर्व काय आहेत माणसं परमेश्वराची लेकरे आहेत या स्वरूपात काय केले त्यांनी समाजाला शिकवण दिलेली आहे. म्हणजे संतांनी लोकांना कोणता संदेश दिला, समतेचा. माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यामुळे कितीही संकट आली, परचक्र आलं, दुष्काळजन्य परिस्थिती आली किंवा इतर प्रकारची जरी निसर्ग संकट आली तरी त्याची पर्वा करायचं नाही. तर जीवन कसं जगावं याचा उपदेश आपल्याला ह्या संतांनी केलेला पाहायला मिळतोय.
त्याच्यानंतर या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे काय? त्यांनी भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्म सोडली नाही. त्यांनी आपापल्या कामातच काय पाहिलेलं आहे? परमेश्वर पाहिलेला आहे. चला आता चर्चा करूया. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्दे त्याविषयी चर्चा करा. आता पहिला प्रश्न काय आहे बघा. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात? याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. कोणत्या महिन्यात जातात? साधारणतः आषाढ महिन्यामध्ये आपल्या इथं वारी निघते बघा, की देहूवरनं तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि आळंदीमधून ज्ञानेश्वरांची. आता वारीचे नियोजन कसे असते? तर पायी वारी आपण म्हणतो त्याला, किंवा दिंडीच्या स्वरूपात पायी लोक काय करतात? चालत चालत पंढरपूरला जात असतात. याच्यानंतर पुढचे संत आहेत रामदास स्वामी. आता यांचा जन्म झालेला आहे 24 मार्च 1608. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील जांब या गावी काय झालाय? रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. आता रामदास स्वामींनी काय केले? बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. बलोपासना म्हणजेच काय? व्यायामाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. शरीर तुम्ही काय करायचं आहे? व्यायामाने कमवायचं आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं त्यांनी काय केले? संदेश दिलेला आहे. आता संत रामदासांचा ग्रंथ कुठला आहे प्रसिद्ध? दासबोध, तसेच करुणाष्टके आणि मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी काय केले? जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितलेले आहेत. समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि याचं मुख्य केंद्र कुठं होतं? तर चाफळ या ठिकाणी यांनी संप्रदायाचं केंद्र निर्माण केलं. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला आणि आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केलेला आहे बघा, की त्यांनी राम आणि हनुमानाची काय केलेली आहे? उपासना केलेली आहे. आणि व्यायामाचं महत्त्व त्यांनी आपल्या अभंगातून म्हणजे ह्याच्या ग्रंथातून सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती कशी आहे? सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होत्या. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान कसं आहे? अग्रभागी होते. अशा प्रकारे आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये कोणत्या 17व्या शतकामध्ये कोणत्या परकीय सत्ता आल्या, तसेच राज्यकारभार कशा प्रकारे चालायचा आणि वारकरी संप्रदायाचं कार्य काय होतं याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. धन्यवाद.